त्याचप्रमाणे MPSC द्वारे विक्रीकर निरीक्षक सुद्धा पद भूषवलेले आणि सध्या बार्शी येथे कर्तव्यदक्ष त्याचप्रमाणे तत्पर असे हे तरुण तडफदार नेतृत्व असलेले तहसीलदार साहेब आपल्याला आजचे प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत। मी त्यांचे हार्दिक स्वागत करते। यांच्या कारकिर्दीमध्ये शासनाच्या विविध योजना सामान्य जनतेपर्यंत कशा पोहोचतील यासाठी त्यांनी सतत पाठपुरावा केलेला आहे। युवा संवाद, मतदार नोंदणी व मतदार जनजागृती अभियान, त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी यासारख्या कार्यक्रमातून त्यांनी समाज उपयोगी कार्य केलेले आहे। म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, कार्यास आपुल्या उंची आकाशाची, कार्यास आपुल्या उंची आकाशाची, विचारात आपुल्या खोली सागराची। व्यक्तिमत्व आपुले आहे असे अथांग, व्यक्तिमत्व आपुले आहे असे अथांग, कष्टता अहोरात्र फेडण्या समाजाचे पांग, कष्टता अहोरात्र फेडण्या समाजाचे पांग। माननीय तहसीलदार साहेब यांना मी विनंती करते की त्यांनी ध्वजारोहणासाठी माननीय तहसीलदार साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे। यानंतर ध्वज फडकवल्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत या ठिकाणी सादर होणार आहे। सर्वांनी सावधान स्थितीमध्ये उभे राहायचे आहे।
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा. छातीवरी कोरली अभिमानाची लेणी, तुला जीवन गटे खेळती खेळ जीव गेली, दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचे रक्त राखीत महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र माझा. कवयस्तव स्तवार्थं प्रतिभां समर्पयन्ति, वीरास्तव आदरार्थं प्राणान् अपि त्यजन्ति, तव मान रक्षणार्थं सर्वे यदा यतन्ते, त्वां स्फूर्ति इदं जनानां राष्ट्रध्वजं नमामि, राष्ट्रध्वजं नमामि. यानंतर भारत माता की, भारत माता की. यानंतर परेड कमांडर, एक परेड कमांडर, एक सेकंड परेड कमांडर, 16 प्लाटून कमांडर, 316 जवान हाजिर है. परेड आपके निरीक्षण के लिए तैयार है. रोल रोल यार मध्ये मध्ये नका करू. यानंतर माननीय तहसीलदार साहेबांच्या निरीक्षणाखाली परेड निरीक्षण चालू आहे. परेड निरीक्षणासाठी परेड कमांडर आहेत API बाळासाहेब जाधव, बार्शी पोलीस स्टेशन. पहिले पथक आहे आजचे परेड कमांडर आहेत API बाळासाहेब जाधव साहेब. बाळासाहेब जाधव हे मूळ गाव देवकुरळी, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथील आहेत. बार्शी पोलीस स्टेशनमध्ये सहपोलीस निरीक्षक म्हणून ते कार्यरत आहेत. 2010 साली पोलीस शिपाई म्हणून त्यांची भरती झालेली होती. पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची निवड 2017 साली झाली. पहिले त्यांचे पोस्टिंग हे जालनामध्ये 2018 ते 2020 मध्ये होते आणि दुसरे पोस्टिंग हे 2020 ते 2024 साली झालेले होते. गेले 6 महिन्यापासून ते बार्शी पोलीस ठाणे येथे API म्हणून कार्यरत आहेत. यानंतर आजचे पहिलं पथक आहे पोलीस पथक. याचे पथक प्रमुख आहेत PSI
सोनाली जगताप, फर्स्ट पोस्टिंग 2020 साली त्यांची होती आणि ऑगस्ट 2023 पासून त्या बार्शी येथे कार्यरत आहेत. दुसरे पथक आहे होमगार्ड पथक. त्यांचे पथक प्रमुख आहेत तानाजी मोरे. त्यानंतरचे पथक आहे शिवाजी महाविद्यालय बार्शी SSF. यांचे पथक प्रमुख आहेत सिनियर अंडर ऑफिसर शिंदे स्वराज ज्योतिराम. त्यांचे मार्गदर्शक आहेत लेफ्टनंट अशोक अंदुलवार सर. या पथकामध्ये बोडगे संकेत माधव यांनी 400 मीटर जिल्हास्तरीय मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्याचप्रमाणे बारंगुळे प्रथमेश याने पोहण्यामध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. नंतरचे पथक आहे श्रीमान भाऊसाहेब झाडबुके महाविद्यालय SBZ कॉलेज. त्या पथकाचे प्रमुख आहेत सार्जंट गोडसे तुषार दत्तात्रय. त्यांना मार्गदर्शक आहेत केअरटेकर संदीप उबाळे सर. या पथकामध्ये असलेल्या धोत्रे अशोक यांनी जिल्हास्तरीय 1500 मीटर मध्ये दुसरा क्रमांक मिळवलेला आहे. ढाकणे विजय यांनी जिल्हास्तरीय लांब उडीमध्ये तिसरा क्रमांक मिळवलेला आहे आणि फासे आर्य यांनी राज्यस्तरीय थाळीफेकमध्ये दुसरा क्रमांक मिळवलेला आहे. नंतरचे पथक आहे BP सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी. यांचे पथक प्रमुख आहेत सिनियर अंडर ऑफिसर कदम प्रतीक प्रकाश आणि यांना मार्गदर्शक केले लेफ्टनंट अशोक अंदुलवार सर. यामध्ये कोळी ज्योती यांनी क्रॉस कंट्रीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. यानंतरचा ट्रूप आहे SSM SW. त्यानंतरचा ट्रूप आहे SBZ SW. नंतरचा आहे BP सुलाखे कॉमर्स कॉलेज SW. सिल्वर जुबली JD, सिल्वर जुबली JW, शाद RC जीवन मॉडेल हायस्कूल, सौ हिनेन शाह कन्या प्रशाला, अँग्लो उर्दू हायस्कूल. यानंतर परेड प्रमुख परेड कमांडर जाधव साहेब तहसीलदार साहेबांची परमिशन घेत आहेत परेडसाठीची. त्यानंतर तहसीलदार साहेब मंचाकडे येतील. बाकीचे पब्लिक थोडंसं ग्राउंडच्या बाहेर राहायचंय. आजचे परेड प्रमुख आहेत API बाळासाहेब जाधव. आजचे यजमान आहेत श्री तहसीलदार AR शेख साहेब, FR शेख साहेब. 2023 पासून ते कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या अभियाना अंतर्गत त्यांनी समाज उपयोगी असे कार्य त्यांनी केलेले आहे. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, some are born great, some are achieve greatness, but some are devoted their life for social life. संचलन या ठिकाणी सुरू होत आहे. पहिलं जे पथक आहे ते बार्शी पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत असलेले सर्व आपले पोलीस बांधव यांचं अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचं संचलन या ठिकाणी होत आहे. पब्लिक या बार्शीच्या सुजाण आणि अतिशय शांत अशा नागरिकांना विनंती आहे की त्यांनी टाळ्या वाजवून या सगळ्या संचलनाचं थोडंसं प्रोत्साहन करायचं आहे.
सर्व प्रेक्षक वर्ग यांना विनंती आहे की त्यांनी टाळ्या वाजवून या संचलनाच्या जे काही सहकारी आहेत त्यांचा उत्साह वाढवायचा आहे. 2 नंबरचं पथक आहे होमगार्ड यांचं पथक. अतिशय सुंदर अशा प्रकारचं हे संचलन आपल्या समोर सादर करत आहेत. होमगार्ड, बार्शी पोलीस आणि बार्शी शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील एनसीसीचे कैडेट गेली 3 दिवस अथक प्रयत्न करून अतिशय परिश्रम करून आणि या ग्राउंडवर त्यांनी आपला घाम गाळून आजपर्यंत या अशा प्रकारच्या सुंदर अशा संचलनाची तयारी त्यांनी केली आहे. माननीय तहसीलदार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ती अतिशय चांगल्या पद्धतीने रेखाटणी करण्यात आलेली आहे आणि हे संचलन आपल्या समीप या ठिकाणी पार पडतंय. 3 नंबरचं ट्रूप आहे SSM कॉलेज. चार नंबरचे ट्रूप आहे SBZ कॉलेज. 5 नंबरचे ट्रूप आहे BP सुलाखे कॉमर्स कॉलेज. 6 नंबरचे ट्रूप आहे SSM SW. 7 नंबरचे ट्रूप आहे SBZ SW. 8 नंबरचं BPS SW. त्यानंतरचं ट्रूप आहे सिल्वर जुबली JD. यांचे पथक प्रमुख आहेत कॅडेट प्रणव गाजरे आणि त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे 3rd ऑफिसर केदार गुडे सर यांनी. सिल्वर जुबलीचे JW पथक प्रमुख आहे कॅडेट आकांक्षा खुरंगळे आणि मार्गदर्शन केलेलं आहे 3rd ऑफिसर शुभांगी ममाणे मॅडम. शाहदारसी जीवन मॉडेल हायस्कूल JD यांचे पथक प्रमुख आहेत कॅडेट आरुष चव्हाण. मार्गदर्शन केलेलं आहे 3rd ऑफिसर सोनाली रामगुडे. या पथकामध्ये अंकुश चव्हाण, रणबीर बारंगुळे यांनी स्पोर्ट्समध्ये विशेष प्रावीण्य दाखवलेलं आहे. त्याचप्रमाणे गणेश गायकवाड आणि सुशांत तोरडमल यांनीही ड्रॉइंग कॉम्पिटिशनमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. त्यानंतरचा ट्रूप आहे YP एज्युकेशन JW. कॅडेट आहे अनुष्का. पथक प्रमुख आहेत कॅडेट अनुष्का माळी. मार्गदर्शन केलेलं आहे 3rd ऑफिसर सोनाली रामगुडे. ड्रिल कॉम्पिटिशन मध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे आणि त्याचप्रमाणे व्हॉलीबॉलमध्ये सुद्धा सोनाली रामगुडे यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे. नंतरचा ट्रूप आहे अँग्लो उर्दू हायस्कूल. पथक प्रमुख आहेत रीता पिंजारी आणि मार्गदर्शक आहेत अकबर शेख सर. त्यानंतरचं पथक आहे न्यू हायस्कूल. पथक प्रमुख आहेत जाधव आणि पिंजारी आणि मार्गदर्शक आहेत खुडे सर. सुंदर असं संचलन आपल्या समोर होत आहे. अभिनव विद्यालयाचे पथक प्रमुख आहेत रेहान शेख आणि मार्गदर्शक केलेलं आहे मुळीक सर यांनी. महाराष्ट्र विद्यालय मुली पथक प्रमुख आहेत श्रावणी जाधव आणि मार्गदर्शक आहेत उपळकर सर आणि नलगे सर. महाराष्ट्र विद्यालय मुले पथक प्रमुख आहेत स्वप्नील गव्हाणे आणि मार्गदर्शन केलेलं आहे उपळकर सर आणि नलगे सर. माननीय तहसीलदार साहेबांच्या आजूबाजूला जे दोघे पायलट आहेत त्यामध्ये आहे माळी वेदिका आणि प्रफाळ प्राची. SBZ कॉलेज मधले आहेत. पायलटिंग मधील गोल्ड मेडल त्यांना मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे राज्यस्तरीय सॉफ्टबॉल मध्ये 2nd प्लेस त्यांना मिळालेली आहे. कॅम्प मध्ये डान्सिंग स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आणि पायलटिंग मध्ये गोल्ड मेडल मिळालेलं आहे. रुग्णांसाठी तत्पर असलेली रुग्णवाहिका 108 यांचंही संचलन होत आहे. त्याचप्रमाणे त्यानंतर अग्निशामक दलाचे पथक माननीय तहसीलदार साहेब यांच्या समोर संचलन करीत आहेत. सुंदर दिमाखदार नयनरम्य असे दृश्य आपण सर्वजण अनुभवत आहोत. आपण सर्वजण या घटनेचे साक्षीदार आहोत. जणू काही दिल्लीच इथे अवतरलेली आहे की काय असे आपल्या सर्वांना वाटत आहे.
आपले जे परेड कमांडर होते API जाधव साहेब, यांची विशेष कामगिरी अशी होती, गडचिरोली येथे असताना 32 नक्षलवाद्यांना त्यांनी कंठस्नान घातलेले होते. तसेच नक्षलवाद्यांनी घातपात करण्यासाठी पुरून ठेवलेले जेडी बॉम्ब, ज्याला स्फोटक आपण म्हणतो, ते सुद्धा त्यांनी शोधून जप्त केलेले होते. या कामाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने बक्षीस स्वरूपामध्ये आणि प्रोत्साहन म्हणून API पदी वेदवर्धित पदोन्नती त्यांना दिलेली होती. याच कामाची दखल घेऊन सध्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भारत सरकार आणि शौर्य पदक त्यांना जाहीर केलेले होते. याच कामाची दखल घेऊन नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील असणाऱ्या जिल्ह्यात खडतर सेवा बजावल्याबद्दल केंद्र शासनाचे विशेष सेवा पदकही त्यांना प्राप्त झालेले होते. आणि म्हणूनच मला त्यांच्याबद्दल असे म्हणता येईल, शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती, देव देश अन धर्मा पायी प्राण घेतला हाती. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. यानंतर विविध शाळेतील कवायती आपल्या समोर सादर होत आहेत. या मी सर्व शासकीय अधिकारी, मान्यवर पदाधिकारी यांना अशी विनंती करते, त्यांनी या पेंडॉलमध्ये आसनस्थ व्हायचे आहे. देश विविध रंगांचा, देश विविध ढंगांचा, देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा, अशीच ही एकात्मता आपल्याला या कवायतीमधून दिसत आहे. जणू या विविधतेतून एकता हा संदेश आपल्याला या कवायतीमधून मिळत आहे. छोट्या छोट्या विविध शाळांच्या या मुली विविध रंगामध्ये, आपल्या तिरंग्याच्या रंगामध्ये आपल्या समोर कवायतीचं सादरीकरण करत आहेत. यामध्ये नगरपालिका एक साथ खड़े प्रकार, मैडम चला बाहेर, मैडम इकडे अलीगढ़, एक साथ खड़े प्रकार 1 से 5 बैंक के साथ शुरू करेंगे. शुरू कर. एक साथ बढ़ेंगे, बैठ जाओ. बड़े बड़े सब बैठे प्रकार के लिए ठहरेंगे तरफ. बैठे प्रकार 1 से 5 बैंक के साथ शुरू करेंगे. शुरू कर.
यानंतर जनशे हायस्कूल बार्शी या विद्यार्थ्यांनी आपलं झांज पथक सादर करतील. अतिशय सुंदर असे कवायतीचे प्रकार या ठिकाणी सादर केलेले आहेत. नगरपालिका शाळा क्रमांक 2, 4, 5, 6, 11, 12, 14 आणि 15 या शाळेमधील हे विद्यार्थी होते. त्याचप्रमाणे माध्यमिक शाळा, साधना कन्या प्रशाला, उर्दू हायस्कूल, अभिनव महाविद्यालय आणि सौजन्य शाह कन्या प्रशाला या सर्व शाळांचे विद्यार्थिनींनी सुंदर अशी कवायत आपल्या समोर सादर केलेली आहे. चला मुली सांगतो आल्यापासून लाईव्ह चालू आहे. लाईव्ह इथे दिसतं. हा मध्ये आडवं तर उभं राहणार. तुम्ही एकटे आडवे. ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला 4 चांद लागले असे सुलाखे हायस्कूलचे बँड पथक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे वाघमारे सर या छोट्या बँड चमूचेही या ठिकाणी खूप खूप कौतुक. त्याचप्रमाणे जनसेवा हायस्कूलचे झांज पथक हे आपल्या समोर सादर होत आहे. बार्शीकर टाळ्या वाजल्या पाहिजे. टाळ्या प्रोत्साहन द्यायचे. बार्शीकर अतिशय सुज्ञ अशा प्रकारचे सगळे बार्शीचे नागरिक आणि उत्कृष्ट अशा प्रकारचं हे कवायतीचे संचलन आणि झांज पथकाचं संचलन आपल्या समोर या ठिकाणी सादर झालेलं आहे. टाळ्या चालू ठेवल्या पाहिजेत.
जनसेवा हायस्कूलच्या या मुली यांनी आपल्यासमोर हे डान्स पथकाचं जे काही प्रत्यक्ष सादर केलेलं आहे, अतिशय डोळ्याचं पारणं फेडणारं हे त्यांचं कर्तव्य, त्यांची ही कवायत, त्यांचं हे पथक, त्यांचं पुन्हा पुन्हा अभिनंदन. धन्यवाद. छान. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन झालं पाहिजे जनसेवा हायस्कूलच्या या मुली. यानंतर तमाम नागरिकांना, त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या कॅडेट्सना, शिक्षकांना विनंती आहे की त्यांनी सावधान स्थितीत उभं राहायचं आहे. आपल्याला 2 शपथ घ्यायच्यात, एक संविधान वाचन आणि दुसऱ्या तंबाखू मुक्तीची शपथ घ्यायची आहे. त्यासाठी सावधान स्थितीमध्ये सर्वांनी हात समोर घेऊन उभं राहायचं आहे. कवायतीला बसलेले विद्यार्थी उभे राहा, हात समोर. परेड, सावधान, हाथ सामने. शपथ के लिए तैयार होंगे. तैयार अप. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. यानंतर तंबाखू मुक्तीची शपथ होईल. परेड, सावधान. शपथ के लिए तैयार होंगे. तैयार अप. तंबाखू, जर्दा, खर्रा आणि धूम्रपान यांच्या दुष्परिणामांची मला जाणीव आहे. म्हणून मी जन्मभर या व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प करीत आहे. माझे कार्यालय, माझे घर आणि माझा परिसर तंबाखू मुक्त राहावा. इतरांनी तंबाखूजन्य पदार्थांचा परित्याग करावा यासाठी मी प्रयत्न करेन. भारत सरकारचा तंबाखू नियंत्रण कायदा 2003 ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी मी सतत प्रयत्नशील राहीन. माझे कार्यालय, माझे घर, माझे गाव आणि माझा महाराष्ट्र
तंबाखूमुक्त करेन. जय हिंद. कवायतीवाले विद्यार्थी बसून घ्या, सिट डाऊन. यानंतर ज्या कार्यक्रमाची आपल्याला उत्कंठेने वाट आपण पाहत असतो, वर्षातून एकदा येणारा आणि